मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझे ओट्स रेडी आहेत, माझी कॉफी रेडी आहे. तुम्ही बोला ओट्स काय प्लेन खातोस काय, तर नाही. मी हा वे प्रोटीन घेतो आहे सध्या, न्यूट्राबेचा जो आहे बायो ॲपचा. ठीक आहे, तर हा व्हे प्रोटीन नॉर्मल व्हे प्रोटीनपेक्षा वेगळा काय आहे, तर याच्यामध्ये ना प्रोडी फ्लिटचा ब्लेंड आहे. हा इंडियामधला पहिला प्रोटीन आहे असा. कारण सांगतो मी तुम्हाला, सिंपल आणि साध्या भाषेत सांगतो. याच्यामध्ये ना प्रोबायोटिक्स, ठीक आहे, त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आणि फायबर्स आहेत. आता व्हे प्रोटीन जेव्हा आपण पितो ना, त्याच्यामध्ये काय होतं, मला पण थोडंफार होतं जेव्हा आपण व्हे प्रोटीन पितो ना, तेव्हा थोडी ब्लोटिंग येते आहे ना. त्याच्यानंतर तुम्हाला 1-2 तास काय, मला तरी नाही होत, काहीतरी खायची इच्छा नाही होत, मील खायची. पण हा न्यूट्राबेने असा प्रोडक्ट लॉन्च केला आहे ना, ज्याच्यामध्ये या तिन्ही गोष्टी आहेत. जर तुम्हाला ब्लोटिंग होत असेल तर तो कंप्लीट इश्यू सॉल्व्ह होईल. हा प्रोटीन जेव्हा आपण पितो ना, तेव्हा पितानाच समजतं की यार इझिली डायजेस्ट होतो, इझिली आहे ना. आणि याची टेस्ट पण खूप चांगली आहे. याच्यामध्ये फ्लेवर जे आहेत, आता माझ्याकडे मिल्क चॉकलेट आहे, त्याच्यामध्ये पिस्ता पण फ्लेवर आहे. ठीक आहे, याच्यामध्ये अलग अलग 4 फ्लेवर्स आहेत. तर हा प्रोटीन मी आता घ्यायला स्टार्ट केला आहे. खूप बेटर आहे. इन्स्टंट वर्कआउट नंतर घेतल्यानंतर तर भाई मी अर्ध्या तासात घरी येतो आणि लगेच मी मील खातो माझी. ठीक आहे, तर माझा तरी ब्लोटिंगचा इश्यू सॉल्व्ह झाला आहे. जर तुम्हाला प्रोटीनमुळे ब्लोटिंग होत असेल तर भाई हा घ्यायला स्टार्ट करा आणि मला सांगा. आणि टेस्ट तर भाई लय मस्त आहे. चला, मी माझी ब्रेकफास्टची मील एन्जॉय करतो आता. आणि आज करणार आहे मी चेस्ट. माझा सर्वात वीक जो मसल असेल ना, मसल ग्रुप, तर माझा चेस्ट असेल. ज्याच्यावर मी बरीच वर्ष मेहनत करतो आहे, पण तो ग्रो व्हायचा काही नाव घेत नाही आहे ना. तर एन्जॉय करूया आता न्यूट्राबेचा बायो ॲब्झॉर्ब. ठीक आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला हा प्रोटीन बाय करायचा असेल तर नेहमीसारखं तुम्ही माझा ठाकूर 07, ओके, आय रिपीट, ठाकूर 07 कोड यूज करा, डिस्काउंट कोड. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ज्याच्याने तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंटसुद्धा भेटेल. ओके मित्रांनो, मी आहे ना खजूर खूप आधीपासून खातो. तुम्ही कधी माझी स्टोरीज बघितल्या असेल मला नाही माहिती. तर आणि त्याला लिमिट ना, हे फक्त टेस्टसाठी आणि थोडा कॅलरीज हाय करण्यासाठी. कधी मी गेनिंगवरती, कटडाऊनवरती कंप्लीट बंद करतो मी. खजूर खायला मला अलगच मजा येते. ड्रायफ्रूट्सने तेवढं नाही वाटत मला. बाकी दुसरे ड्रायफ्रूट्स जसे की काजू आणि बदाम, खजूर खाल्ल्यानंतर मला अलगच एनर्जी येते वर्कआउटसाठी. गरमी बघत असाल, जस्ट जिममध्ये आलो आहे बाहेरून. खूप जास्त गरमी आहे आणि मी पण आजारी आहे. जवळजवळ 3-4 दिवस झाले. सर्दी, खोकला आणि डोकं दुखतं आहे. पण ठीक आहे, वर्कआउट तर रोज करतो आहे. जर वर्कआउट केला तर फील बेटर होतं जरा मला. नाहीतर स्किप केला ना तर अजून मी जास्त आजारी पडेल. अशी माझी मेंटॅलिटी आहे, मला नाही माहिती काय. तर आज करतो आहे चेस्टमध्ये मी आहे ना, या जिममध्ये मी इकडं आता शिफ्ट झालो. तर मी इन्क्लाइन बेंच प्रेसमध्ये आहे ना, मला हेवी वेट नव्हतं, तर मी आज इन्क्लाइन बेंच प्रेस करणार आहे. याआधी मी फक्त फ्लॅट बेंच, बार्बल प्रेस करत होतो आणि इन्क्लाइन बेंच. पण इन्क्लाइन बेंचला मला डंबल नसल्यामुळे, हेवी नसल्यामुळे मला तेवढा प्रॉपर माइंड आणि मसल कनेक्शन बनत नव्हता, कारण याची मला सवय होती. ठीक आहे. आणि यार आज मी अलगच प्री वर्कआउट घेतला आहे, जो खूप जास्त चावतो आहे. चलो स्टार्ट करूया इन्क्लाइन बेंच प्रेसने डंबल. ओके, आता मी करतोय वॉर्मअप सेट. ठीक आहे. आता तुम्ही बोलाल हा वॉर्मअप जो आपण एक्सरसाइज करतो तो वॉर्मअप. मित्रांनो, हा वॉर्मअप हे आपण मसल्स वॉर्म करतो. ठीक आहे. आणि तो आपण जे करतो ना, ते व्हेरिएशन्स आहेत. हे वॉर्मअप जे करतो ना आपण, हे जॉईंटसाठी असतं. थोडा विचार करा. आता मी ना नॉर्मली वॉर्मअप केला आहे, तुम्ही बघू शकता. मी आता जरी फ्लेक्स केलं ना, बॉडी थोडीफार पंप झालं आहे. हे काय होतं आहे, CNS सेंट्रल नर्वस सिस्टम असते ना, तिला आपण ॲक्टिव्ह करतो. त्या नर्वस सिस्टमला समजतं की भाई आता माझ्यासोबत काहीतरी होणार आहे ना. बॉडी थोडी ॲक्टिव्ह होते, त्याला बोलतात. ज्याच्यासाठी आपण कॅफिन घेतो. या अशा अलग अलग गोष्टी असतात ना, खरोखर काम करतात. तुम्हाला समोर दिसेल. मी फक्त बॉडी मोबिलिटी ड्रिल्स केलेत मी बेसिक. त्याच्याने पण माझी बॉडी पंप व्हायला स्टार्ट झाले आहे ना. आणि आता आपण एक्सरसाइज करणार आहोत. ह्या मोबिलिटी ड्रिल्स आहेत. ठीक आहे, ज्या की इंजुरी नको व्हायला. आणि तेच
CNS सेंट्रल नर्वस सिस्टमला ॲक्टिव्ह करण्यासाठी, की बाबा आता काहीतरी अशी गोष्ट बॉडीसोबत होणार आहे ना. जास्त सायंटिफिकली मला माहिती आहे, पण मी तुम्हाला सांगितलं तरी तुम्हाला समजणार नाही. तर मग चला यार सेट करूया. सी फर्स्ट सेट 20 kg. आता मी नेहमी तुम्हाला सांगतो की जो तुमचा वॉर्मअप सेट आहे ना, तो तुमचा मॅक्स जो वर्किंग सेट असतो, तुम्ही 8 ते 10 रेप करता ज्या सेटला. फॉर एक्झाम्पल माझा 45 आहे किंवा 40 आहे, तर त्याचा 50% किती होतो, 20 किंवा 25 जे काय असेल. तर तो सेट आहे ना, त्या सेटला तुमचा जो वॉर्मअप सेटला वेट तेवढा असला पाहिजे. नाहीतर तुम्ही म्हणाल मी पहिला सेट 10च्या डंबलनी करतो, मग 15च्या करतो, नंतर वर्किंग सेट 20च्या डंबलने चालू करतो. नाही, तो वॉर्मअप सेट नाही, तो तुम्ही टाइमपास करता. $20 kgचं डंबल केलं. आता डायरेक्ट 40 आणि 45. काय ना मित्रांनो, जे तुम्ही पिरामिड सेट करता ना 30, 35, 40, 45, तो ना ॲक्च्युली टाईम वेस्ट आहे. तुम्हाला जर चांगलं वाटत असेल तर तुम्ही करा, पण मी हेच करत आलो आहे आणि हेच करत राहणार आहे मी पुढं. कारण ते असं नाही मी तयार नाही केलं आहे, सायंटिफिकली प्रूव्हन आहे. आणि यार मला फिटनेसमध्ये आहे ना खूप हे वाटतं की फिटनेस इंडस्ट्री एवढी कॉन्ट्रोवर्शियल आहे ना. हा एक फॉर्म्युला आहे, हा एक फॉर्म्युला आहे. तुम्ही जर ह्याला रॉंग ठरवलात ना, तर हा बरोबर आहे ना, हा पण कुठेतरी रॉंग आहे आणि तो पण कुठेतरी रॉंग आहे. त्याच्यामुळे यार प्रत्येकजण प्रत्येकाचा फॉर्म्युला फॉलो करतो, बाकी काय नाही. पण मी कोणाला कधीच रॉंग नाही बोललो. मी जे करतो ते मी तुम्हाला सांगतोय. माझं पण बरोबर आहे, जर दुसरा कोणीतरी करतो त्याचं पण बरोबर असेल. भाई उठेल ना. रेप्स. हां, त्याच्यानंतर 10-12 पण जातील. जर 8 किंवा 9 किंवा 12च्या वरती गेले तर 45 येईन, नाही तर नाही येणार. मी आता सेकंड वर्किंग सेट केला, ज्याच्यामध्ये मला 11-12 रेप गेले हार्डली. तर मी वेट इन्क्रीज आता नाही करणार आहे. हे जे झालं आहे ना, ते मी आजारी असल्यामुळे झालं आहे. माझे तेवढे मील्स गेले नाही, वर्कआउट तेवढा चांगला झाला नाही, आणि आता पण मला बरं नाही. तर तेवढी स्ट्रेंथ नाही, 5-10 किलोचा तर फरक पडणारच. ठीक आहे, माझ्याने जेवढं होईल तेवढं मी पुश करतो आहे. बाकी भाई जर जास्तच आजारी असाल तुम्ही किंवा असं का असेल ना, 2-4 दिवस वर्कआउट साईडला ठेवून रेस्ट करा आणि नंतर परत चालू करा. पण मी करतो आहे, मी तेवढा आजारी नाही, पण 5-10 किलोची स्ट्रेंथ कमी पडणारच. स्ट्रेंथला 5-10 किलो तरी. एनिवेज सेम वेट ट्राय करेन 12+ रेप्स हिट करायला. फक्त 10 रिपिटेशन्स. लय त्रास होता असं रेप्स कमी केल्यावर. बॉडी पण तेवढी पंप नाही होत आहे. होईल जेव्हा फ्लाईज करेन ना, तेव्हा मस्त
कमी वेट घेऊन कॉन्ट्रॅक्ट करून मारेन. आता लास्ट सेट करतोय इन्क्लाइन बेंच प्रेसचा. यार आता हा तर मी शूट नाही करणार. काय 17 वेळेला तुम्हाला सेम गोष्ट काय दाखवू. पण याच्यानंतरचा जो व्हेरिएशन आहे ना, आपण काय करतो इन्क्लाइन बेंच प्रेस, फ्लॅट बेंच प्रेस. मी आता काय करणार आहे माहिती आहे, त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. आता मी सीटेड केबल फ्लाईज घेणार आहे या क्रॉसओव्हरवरती. ठीक आहे, सांगतो बेस्ट एक्सरसाइज ती का आहे आणि ती का मी करणार आहे, आता चेंज का करणार आहे. मी लास्ट टाइम फ्लॅट बेंच प्रेस केलेला. वेट, मला एक सेट मारू द्या. तुम्हाला माहिती आहे, मला आहे ना कधीच लक्झरी जिमची अशी खूप जास्त गरज नाही वाटली. का तुम्हाला सांगते, माझ्यासाठी ही पण जिम आहे ना खूप सफिशियंट आहे. कारण यार मी अशा जिममध्ये वर्कआउट करून मी 3 महिने प्रेप केलं ना ऑफ सीझनची. जिथे AC नाही, जिथे इक्विपमेंट्स आहेत चांगले, तिथं फक्त बारबेल आणि वेट्स आहेत. बाकी पूर्ण ओल्ड स्कूलवाले मशीन्स. मला कारण द्यायची सवय नाही. मला एवढं माहिती आहे, मला नाही तुमचे जे मसल्स आहेत ना, मसल्स समजा तुमचा जॉईंट आहे ना, एल्बो जॉईंट जर तुम्हाला बारबेल कर्ल करायचे आहे ना, तर तुमचा हा बायसेप आहे ना, त्याला नाही माहिती तुमच्या हातामध्ये बारबेल आहे, तुमच्या हातामध्ये डंबल आहे, तुमच्यामध्ये आयरनची प्लेट आहे, तुमच्या हातामध्ये एकदम चांगली प्लेट आहे. त्याला नाही माहिती. त्याला एवढंच माहिती आहे की मसल ग्रोथ करायची आहे तर त्याची स्लायडिंग फिलामेंट थेरी झाली पाहिजे. त्या मसलला एवढंच माहिती आहे. हे तुम्ही ना तुमच्या डोक्यामध्ये घुसून ठेवलेलं आहे की चांगली जिम पाहिजे. काय ना, मसलला ट्रेन करायचं आहे. वेट्स जे की 8 ते 10 जेवढे पण तुमचा जो फॉर्म्युला आहे, तुमची स्प्लिट आहे त्याच्याने, आणि तुमच्या मसल्सला फक्त ट्रेन करायचं आहे. डझंट मॅटर तुम्ही चांगल्या जिममध्ये ट्रेन करताय, तुम्ही AC मध्ये ट्रेन करताय, नॉन AC मध्ये ट्रेन करताय. हां, AC मध्ये ट्रेन केल्याचा एक बेनिफिट आहे, तुमचा घाम निघत नाही. त्याच्यामधून तुमच्यामध्ये बॉडीमध्ये सोडियमची कमी नाही पडत. त्याच्यावरती पण सोल्युशन आहे. मी इलेक्ट्रोलाइट्स प्यायचो, त्याच्यामुळे मला ते क्रॅम्पचे वगैरे इश्यू कधी वाटले नाही, आहे ना. कारणं द्यायला गेलेत तर बरीच कारणं आहेत. जर करायला गेलेत ना तर सगळं काय करू शकता. माइंडसेट मॅटर्स ब्रो. मित्रांनो, वर्कआउट करता करता फोटो काढायला बोर आलेत. काढून घे, चल काढ. ओके, बस तुझा पण काढायचं. चलो बाय. मग फोटो काढायला आलेलो खास. हा, चलो बाय. ते माझ्या गाडी खाली पार्किंगला लावले ना GT, तर ते गाडी बघून वरती जिममध्ये आले. दादा, तो फोटो काढायचा आहे. तर तुमच्यापैकी कोण बघणारा असेल ना, तर मित्रांनो, तुम्हाला जर माझ्यासोबत फोटो काढायचा आहे ना, जर माझं लक्ष नसेल किंवा काय, असं कधीच समजू नका की मी फोटो नाही काढणार तुमच्यासोबत किंवा तुम्ही आवाज दिला तर मी थांबणार नाही. असं काय नाही. उलट आहे ना, मला खूप बरं वाटतं की नवीन पोरं मला बघून इन्स्पायर होतात, काहीतरी चांगलं करतायत मला बघून, आहे ना. आणि तुम्ही असंच कधीच समजू नका की मी तुमच्यासोबत फोटो नाही काढणार. मी थांबून मी माझ्या मील साईडला ठेवून मुलांसोबत फोटोज काढलेले आहेत. एक मिनिट. तर यार बरं वाटतं, नवीन मुलं इन्स्पायर होतात बघून. याच्यापेक्षा कायच पाहिजे लाईफमध्ये. त्यांचं पण चांगलं होते. आय मीन तुम्हीच आहात ते लोक. एनिवेज, आपण आपल्या पॉईंटवर येऊया. पहिला एक सेट मारून घेतो, नंतर सांगतो. सॉरी. ओके. आता केबल फ्लाईज, आणि आता हे फ्लॅट आहे ना. आता जर मी खाली झोपलो आणि खालून केला तर ही हॉरिझॉन्टल असेल ना, माझी जी हॉरिझॉन्टल पुश असेल ना, एक्सरसाइजला आपण बोलू शकतो. तर सीटेड केबल फ्लाईज करून काय फायदा आहे. आता मला सांगा, आपण जर बेंच प्रेस केला ना, बेंच प्रेस, त्याच्यामध्ये फ्लॅट बेंच प्रेसमध्ये 50% तुमचे याला काय बोलतात, स्टर्नोकोस्टल फायबर्स चेस्टचे, ज्याला आपण लोअर चेस्ट बोलतो, आहे ना, याच्यामध्ये लोअर
आणि मिडल आणि अप्पर हे काय नसतं, हे फालतूगिरी आहे. पहिली गोष्ट ऐका माझा, याच्यामध्ये लोअर चेस्ट आणि अप्पर चेस्ट ज्याला बोललं स्टर्नोकोस्टल फायबर्स, स्टर्नोकोस्टल फायबर्स ही स्टर्नम ही आणि क्लॅव्हिक्युलर फायबर्स आहे ना, हे दोनच फायबर्स असतात त्याच्यामध्ये चेस्टमध्ये. ठीक आहे, तर लोअर चेस्ट आणि अप्पर चेस्ट हे दोन्ही इन्व्हॉल्व होतात फ्लॅट बेंचमध्ये. पण याच्यामध्ये काय आहे, जेव्हा आपण केबल फ्लाईज किंवा पेगडेक फ्लाय करतो ना, त्या टाईमला तुमचे जे फायबर्स आहेत ना, इथून तुम्ही इथपर्यंत येत आहे तर फक्त चेस्ट काम करते याच्यामध्ये. याची ट्रायसेपची इन्व्हॉल्वमेंटच नाही याच्यामध्ये. 100% तुमची चेस्ट काम करते. कधीतरी फील होतं ना 10-12 रेप मारल्यानंतर आपल्याला जवळ येतच नाही का, कारण हा फटिकच तेवढा होतो. म्हणून ही एक्सरसाइज सर्वात बेस्ट एक्सरसाइज आहे चेस्टसाठी. ओके, अगेन त्याचे 5 ते 6 सेट करेन. त्याच्यानंतर परत इन्क्लाइन बेंच प्रेस केलेला आहे आपण. अप्पर चेस्ट माझी थोडी वीक आहे, त्याच्यासाठी मी स्कूप आणि सीटेड केबल फ्लाईज अप्पर चेस्टसाठी आहे ना, हे मी सीटेड करेन खालून आहे ना. स्कूपची एक्सरसाइज मी इन्व्हेंट केलेली आहे बसून, कारण ती मला बेटर वाटते. का, कारण याच्यामध्ये पण मी खूप चांगला कॉन्ट्रॅक्ट करू शकतो माझ्या अप्पर चेस्टला. भाई जाम बोललो यार, थकलो बोलून. आता सेट करायला एनर्जी नाही राहिली. 2 मिनिट रेस्ट घेऊ द्या, मग सेट करतो. मला आता असं वाटतं ना की मी आहे ना केबल फ्लाईजच केले पाहिजे 10 सेट. बेंच प्रेस हे कम्प्लीट बंद करावं, पण माझे ट्रायसेप्स वीक आहेत ना, तर त्याच्यासाठी ते चांगलं आहे. नंतर एवढा चांगला वाटतंय ना यार, एवढा चांगला पंप येतो, एवढा चांगला फोकस राहतो ना माझा ह्या फ्लाईजवरती. असा कम्प्लीट मला फील होतं की माझे फायबर्स पूर्ण स्क्वीज होत आहेत. भाई मजा आ रहा है. हेवी वेट 8 to 12 reps टार्गेट. टेंथ रेप फेल. मस्त पंप झाले. आता बॉडी बघण्यात अलग मजा येईल. एक सेट नंतर पोजिंग मारतो मस्त. फिजिक चेक करूया. स्लो 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 चेंज झाले. अजून पुढच्या 4 महिन्यामध्ये मस्त चेंज करायचे आहे. तर पूर्ण प्रेप तुम्हाला अख्खी प्रेप दाखवणार आहे मी. त्याच्यामध्ये जे काय करतोय ते फक्त कनेक्टेड राहा. वेट तोच मी ठेवलं आहे. कारण काय माहिती आहे, जसे जसे आपण वर्कआउट करत जातो ना, म्हणजे जसं त्याला ट्रेन करत जातो मसलला, तसं तसं तो फटीक होत जातो. तुम्हाला वाटेल की तुमची त्याच्यामध्ये तुमचा पंप जास्त येईल किंवा तुम्ही अजून जास्त वेट माराल. हां, ते चालेल, तुमचं 4-5 सेटपर्यंत चालेल. त्याच्यानंतर मसल एवढा फटीक होतो की तुम्ही पिरॅमिड सेट लोडिंग जी असते ना ती करूच शकत नाही. त्याच्यामुळं जाऊ दे, मी काय बोललो तर आता कॉन्ट्रोवर्शियल होईल. मी नाही बोलत. माझा वर्कआउटचा फॉर्म्युला खूप अलग आहे. ज्या हल्ली ट्रेंड चालू आहे ना मोटिवेशनच्या नावाखाली, भाई लास्ट रेपपर्यंत टिल फेलियर ट्रेन करायचा, पूर्ण तोडून टाकायचा प्रत्येक सेटला. असं नसतं मित्रा, असं नसतं. पहिल्या सेटपासून तोडायला सुरुवात केली ना तर तुम्ही किती व्हेरिएशन करणार, किती सेट्स करणार. भाई मसाला आहे तो, मशीन नाही. आता बऱ्याच जणांना हे चुकीचं वाटेल माझं बोलणं. ठीक आहे, चुकीचं आहे तर चुकीचं आहे.
काय बोलत होतो मी की हल्ली सोशल मीडियावरती यार, पहिली गोष्ट ना, मी कोणाच्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये येत नाही, मला कोणाला अंडर एस्टिमेट करायचं नाही, ठीक आहे. तो तर त्यांना ती टेक्निक त्यांची चांगली वाटत असेल, पण मी सांगतो जरा स्मार्ट वेनी ही गोष्ट घ्या. मला सांगा, तुम्हाला 10 सेट करायचे आहेत, तुम्हाला 3-3 सेटचे 3 व्हेरिएशन करायचे आहेत, अजून एक एक्स्ट्रा सेट पकडून जाऊया आपण. 10 सेट करायचे आहेत तुम्हाला, आणि तुम्ही एक वॉर्मअप सेट केला, तुम्ही त्याच्यानंतरचे 3 वर्किंग सेट आहे ना, एवढ्या बेकार एकदम पूर्ण कंप्लीट तुम्ही त्याला ट्रेन केला आणि कंप्लीट टिल फेलियरपर्यंत ट्रेन केला, ठीक आहे. तो मसल आहे, त्याची ATP रिकव्हरी नाही झाली तेवढी, तर तो फटीक होणार. आणि त्याच्यानंतर तो फटीक तर होतोच, पण तुम्हाला एक माहिती नसेल, न्यूरल फटीक करून असतो, जो आपल्याला समजत नाही. आपण बेंच प्रेस करतोय 7-8 रेप झाले, तुम्हाला वाटेल मी 13 रेप करेन, आणि सडनली तुमचा 9व्या रेपला डंबल हातातून पडतो, त्याला बोलतात न्यूरल फटीक. त्याच्यामुळे सांगतो, जे तुम्ही पहिल्या सेटपासून जे तोडत जाता ना मसल्सला, कम्प्लीट रॉंग आहे ते. हे सो कॉल्ड असतात कोचेस किंवा काय, जे हा चुकीचा इन्फ्लुएन्स आहे ॲक्च्युली. हा ट्रेनिंग खूप खतरनाक ट्रेनिंग केली पाहिजे, हा भाई केली पाहिजे, पण तुला 12-15वा सेटपर्यंत करायचं आहे. तिथपर्यंत तर तुझी बॉडी जरा जिवंत ठेव त्या बॉडीला, तिथपर्यंत तुझ्या बॉडीमध्ये जो ग्लुकोज आहे, त्याच्यानंतर तुझ्या बॉडीमध्ये जो ATP आहे, तू किती क्रिएटिन खाऊन खाणार, तू काय करणार त्याच्यामध्ये आहे ना. बॉडीची पण एक लिमिट आहे ना. तुम्ही बोलणार की मी पहिल्या सेटपासून त्याला तगडा तोडत जाईन, हा तोडा तुम्ही. 6-7 सेट्स नंतर सांगा मला तुम्हाला होतं का वर्कआउट, नाही होणार ना. मग मी काय करतो की पहिले जे 2 व्हेरिएशन आहेत ना, 2 व्हेरिएशनमधला पहिला व्हेरिएशन, त्याच्यामध्ये मी जर पुश करतोय मी 45 kg 12 रेप, तर मी 40 kgमध्ये 10 रेप करेन, 10 ते 11. रिझन सांगतोय, ती एनर्जीच बोलू शकतो आपण त्याला, ती एनर्जी. आणि त्याच्यानंतर तेवढं मला तोडायचंच नाही त्या मसलला. का? कारण मला पुढचे सेट करायचे आहेत मित्रा, मला 4 सेटमध्ये वर्कआउट नाही संपायचं आहे ना. ॲट दी एंड माझा पॉईंट येऊन थांबतो कुठे की स्लायडिंग फिलामेंट थेरी. ॲक्टिन आणि म्युसिन जे एकामेकावरती घासतात ना, त्याच्यानंतर तुम्हाला मसल गेन भेटतो आहे ना, हायपोट्रॉफी ज्याला आपण बोलतो. तो कसा होणार तुम्ही सांगा ना. 4 सेट केलेत, ही जरा व्हिडिओ पूर्ण डिटेल होईल. तुम्ही 4 सेट केले, 4 सेटमध्ये जास्त वेळा ते फायबर्स घासतील एकामेकावरती की 12 सेटमध्ये घासतील, मला सांगा ना. तुम्ही तर 4 सेट मारल्यानंतर तुम्ही स्विच ऑफ झालेत, तुम्ही आडवे भाई, तुम्हाला होत नाही सेट पुढचा आहे ना. चुकीचं वाटत असेल माझं बोलणं, पण त्यावेळी जरा विचार करून बघा. जर तुम्ही 12 सेट केलेत ना, तर तुम्ही चांगले रिझल्ट्स घेऊन येऊ शकता. तुम्ही बोलता ते हल्ली चालतं ना पूर्ण भारी पूर्ण, अरे नाही, नसतं. ही बॉडी बिल्डिंग आहे, गधों का खेल नहीं है भाई, ये खाली वेट उठाओ. ये गेम यहाँ से चलता है ना, इसके पीछे सायन्स आहे. झोंबेल भाई बऱ्याच जणांना, पण मी असाच बोलतो नेहमी, आणि जे खरं आहे ते बोलतो. तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, नाहीतर मग तुम्ही करा आयुष्यभर त्याच स्प्लिट फॉलो, आणि करा स्वतःचं नुकसान, पैसा, टाईम वेस्ट. काय बोलू अजून. फॉर्म्युलाज मित्रांनो त्यांचा पण बरोबर असेल असं त्यांना वाटते, ठीक आहे, पण मी हे ना 4-5 वर्षापासून करत आलो आहे ना. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, तुम्हाला जर 12-15 सेट परफॉर्म करायचे आहेत, तर तुम्हाला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या सेटला कंप्लीट बॉडीला डिस्ट्रॉय करून नाही चालणार. ती एनर्जी आहे ती जरा टिकवून ठेवा. तुम्हाला अजून पुढे वर्कआउट करायचं आहे ना. जर तुम्ही सिरियसली मसल गेन करायचं असेल, तुम्ही नॉर्मल फिटनेस फ्रीक आहात, तुम्हाला थोडीफार फिट दिसायचं, हां, मग ते ओके आहे. मग मी तुम्हाला सांगेन की तुम्ही फॉलो करा ते, पण तुम्हाला खरोखर रिझल्ट्स आणायचे आहेत ना, तर तुम्हाला ह्या गोष्टी अप्लाय करायला लागतील. एनिवेज, मी माझ्या पद्धतीने खूप चांगला समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी मी आता माझा सेट करून घेतो. कट केला. जे मी बोललो ना, नंतर एनर्जी टिकवून ठेवायची असते, ती आता संपवतो मी सगळी, कारण माझा आता वर्कआउट संपायला आला आहे. मला फक्त आता स्कूप करायचं आहे, म्हणजे सीटेड केबल फ्लाईज अप्पर चेस्टसाठी करायचे आहेत बस. त्याच्यानंतर मी 1-2 सेट फ्लॅट बेंच प्रेसचे करेन, कारण माझी लोअर चेस्ट जी आहे ना, ती थोडी कमजोर आहे. लोअर ना, अप्परच कमजोर आहे. अरे अप्पर नाही यार भाई, माझी अख्खी बॉडीच कमजोर आहे.
जसं की मी बोललो होतो 2 सेट. यार सर्दी आणि डोकादुखीने मला हैराण केलं आहे. 2 सेट फ्लॅट बेंच प्रेस डायरेक्ट. मला नाही माहिती आता मला किती रेप जातील, काहीच नाही आयडिया. मी 40 kgचा डंबल घेतलेला आहे आणि जेवढे रेप जातील तेवढे मारेन. हे 2 सेट करेन आहे ना. थोडी कंपाऊंड एक्सरसाइज लोअर चेस्ट करताना, कारण इकडे मी 5 ते 6 सेट केले जवळजवळ. येस सर. मारतो बाजूला. बघितला काय झालं? न्यूरल फटीक. लेफ्ट साईडचा डंबल पडत होता तोंडावर. आता अजून एक रेप मारला असता तो फेलच झाला असता. ह्याच गोष्टीची मला भीती वाटते भाई. अशा एक रेप कमी केलं चालेल काय? मसल तर असा फुटबॉल नाही होणार आहे एका रेपमध्ये. एक रेप माझी चेस्ट तोडू शकतो किंवा काहीतरी मोठी इंजरी घेऊन येऊ शकतो. याच्याने मी वर्कआउट करायचं पण लायकीचं राहणार नाही. आता इथे एखादा एक्स्ट्रा मोटिवेशन भरलेलं काय बोलेल माहिती आहे? अरे भाई लास्ट रेप खूप मॅटर करतो. हा माहिती आहे मित्रा, हा का मसल का हवा खाऊन नाही बनला आहे, आपण मेहनत करूनच बनलेला आहे. लास्ट रेप खूप मॅटर करतो मला माहिती आहे, पण जिथं रिस्क असेल ना, बघायची आहे बॉडी. चलो भाई, आत्ता मला वाटतं हा राईट टाईम आहे पोजिंग करण्यासाठी. तर यार मला समजत नाही मी गेनिंगला आहे कटिंगला आहे, कारण मी एवढा जास्त कॅलरीज खातोय ना. आता खरं सांगू तर यार मी ऑफ सीझनला आहे ना कॅलरीज कॅल्क्युलेट करतच नाही. काय करू करून बॉडीमध्ये फॅटच नाही पकडत. आता मी ऑफ सीझनला आहे, मी लिटरली 6 मील करतो, त्याच्यानंतर मी अजून एक्स्ट्रा, जसं की सकाळी तुमच्यासमोर मी ते डेट्स खाल्ले खजूर ते. अरे भाई 1 मिनिट, ते मी किती खातो मलाच माहिती नाही आहे ना. हे घ्या तुमच्यासमोर ॲप्स आहेत. तुम्हाला काय वाटतं? मला कमेंट करून सांगा की ही जी माझी फिजिक आहे ना, ही क्लासिक फिजिकसाठी चांगली वाटू शकते का? कारण यार मला मेन्स फिजिकमध्ये आहे ना तेवढा आता काय माहिती मूड नाही करत की मेन्स फिजिक करू. तर मला असं वाटतं की मी जास्त पॅशनेट बनत चाललो आहे क्लासिक फिजिकला. कारण ओपन बॉडी बिल्डिंग, मेन्स फिजिक, त्याच्यामध्ये जी क्लासिक फिजिक कॅटेगरी आहे ना मित्रांनो, ती खरी ॲक्च्युअल ब्युटी आहे बॉडी बिल्डिंगची. सिरियसली बोलतो, मला ती कॅटेगरी खूप जास्त आवडते. बाकी बॉडी कशी वाटते ते मला कमेंट करून सांगा. आता लास्ट आणि 2-3 सेट अप्पर चेस्टसाठी करतो,
आणि वर्कआउट संपवून टाकतो. स्टे स्ट्रॉंग. अपर चेस्ट करताना कोणतीही पोझिशन मला असं वाटतं की मी फिक्स तुम्हाला सांगू शकत नाही की तुम्ही असेच राहा तसेच राहा. तुम्ही ट्राय करा तुमची मुवमेंट करून, ज्याच्याने तुमचा हा फायबर प्रॉपर स्क्वीज होते. तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला वाटतं की हा पूर्ण मला स्क्वीज करायला भेटेल त्या मोमेंटमध्ये तुम्ही तुमची एक्सरसाइज परफॉर्म करा. का? कारण पर्सन टू पर्सन डिपेंड करतं. प्रत्येकाचा पोश्चर सेम नसतो आहे ना. ते मी का सांगते, मला एक्सपिरियन्स आहे. मी अलग अलग लोकांना ट्रेन केलेले आहे. त्याच्यामुळे प्रत्येक फॉर्म्युला सेम माणसावरती अप्लाय नाही होत. त्याच्यामध्ये तुम्हालाच फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला बेटर कुठल्या याच्याने वाटते. तुम्हाला कसं सांगू की कुठल्या पोझिशनमध्ये तुम्ही चांगलं करू शकता आहे ना. बस बाकी काय नाही. भाई कंप्लीट थकलेली आता बॉडी. जे काय एनर्जी होती ते सगळी संपवून एक सेट वर्कआउट एंड भाई. बस यस. वर्कआउट संपलेला आहे मित्रांनो. तर धन्यवाद जर खरंच तुम्ही हा फुल व्हिडिओ बघितला असेल तर. आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही की तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे. मी ट्राय करेन बनवायला. त्याच्यानंतर बाकी फिजिक कशी वाटते ते सांगा. बाकी व्हिडिओज येत राहतील. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाकी मित्रांना पण शेअर करा ज्याच्याने त्यांना आहे ना जास्त हाईपमधली असलेला इन्फ्लुएन्सर नाही पण जे सत्य सांगणारा इन्फ्लुएन्सर आहे रिॲलिटी. जर माझ्या व्हिडिओजनी कोणाला हेल्प होत असेल तर भाई प्लीज फॉरवर्ड करा आहे ना. बाकी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्टे स्ट्रॉंग म्हणजेच मजबूत बना मजबूत. ओके बाय.